एनजीओ मधील एका महिलेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याची बातमी समोर येते। नागपूरमधून ही बातमी समोर येते। नाशिक येथील टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणानंतर आता संपूर्ण राज्यामध्ये मोठी खळबळ पसरली आहे आणि त्यानंतर एका नागपूरमधील एनजीओ मध्ये असाच एक प्रकार समोर आलाय। हिंदू महिला कर्मचाऱ्यावर इतर धर्मातील काही परंपरा पाळण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या प्रकरणात पोलिसांनी एनजीओच्या संस्थापकाला अटक देखील केली आहे आणि पुढील तपास देखील सुरू केलाय। नागपूरमधील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीमध्ये एनजीओमध्ये कार्यरत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी याची तक्रार दाखल केली। या तक्रारीमध्ये त्यांनी नमाज पठण, रोजा ठेवणे आणि इतर धार्मिक पद्धती स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव आणण्यात आल्याचा आरोप केलाय। दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच तात्काळ कारवाई करत एनजीओचे प्रमुख रियाज काझी याला अटक केली आहे आणि न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी देखील सुनावली आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास देखील पोलिसांनी सुरू केलाय। दरम्यान तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातील काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजे, दुआ मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असं दबाव आणण्यात आल्याचा आरोप तिथे काम करणाऱ्या तरुणींनी केलाय। मात्र एनजीओचा प्रमुख असूनही ही तरुणींनी आपल्या धार्मिक विश्वासाच्या विरोधात जाऊन परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतर वारंवार रियाज काझी सातत्याने त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा अशी तक्रार देखील या तरुणींनी केलेली आहे, असा आरोप या तरुणींनी केलेला आहे। दरम्यान या घटनेनंतर आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत, तपास करत आहेत। नेमकं या एनजीओमध्ये काय काम केलं जातं याची सुद्धा चौकशी पोलीस करत आहेत। या घटनेनंतर आता पुन्हा एकदा खळबळ पसरली आहे। नागपूरमधील या घटनेमुळे आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ पसरली आहे। धार्मिक दबाव आणि कार्यालयीन गैरवर्तनाच्या आरोपांवर पोलिसांचा सध्या तपास देखील सुरू आहे। दरम्यान 23 एप्रिलपर्यंत रियाज काझीला पोलीस कोठडी सुनावली आहे। रियाज काझी 2010 पासून चालवत असलेल्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीमध्ये नेमकी कशा प्रकारची कामं होतात, काय काय होतं आणि आतापर्यंत यामध्ये कोण कोण पीडित आहेत या सगळ्याचा शोध घेण्याचे पोलीस सध्या तपास करत आहे, शोध घेत आहे।